परधर्मा स्वत्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह. प्रसिद्ध ओवी भगवद्गीतेतील प्रत्येक महाराज याच्यावर प्रवचन करतो. काय करतो त्यांची त्यांना माहीत. स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह. प्रत्येक जण म्हणतो आपल्या स्वधर्मामध्ये रावण परधर्म चूक आहे. काहींनी असा अर्थ केला स्वधर्म म्हणजे वैदिक लोकांनी असा अर्थ केला आम्ही हिंदू आहोत, आमचा हिंदू धर्म. जैनांनी असा अर्थ केला स्वधर्म म्हणजे आमचा जैन धर्म, त्याच्यात मरावं, दुसऱ्या धर्मात जाऊ नये. वॉटरटाईट कंपार्टमेंट करून टाकले. अर्थ कसे केले भगवद्गीतेच्या या वाक्याचे. बुद्धाने अर्थ केले स्वधर्मे निधनम श्रेय. आपला जो बुद्ध धर्म आहे त्याच्यातच रावण मरावं, दुसऱ्या धर्मात जाऊ नये. मुसलमानांनी तेच अर्थ केले, ख्रिश्चनांनी तेच केले, पारशांनी तेच केले. म्हणून फारच शोकांतिका झाली या अर्थाची. म्हणून अनेकांनी असे धर्माचे अर्थ केले. स्वधर्म म्हणजे काय, आपण ज्या धर्मात जन्मलो तो धर्म, आणि त्याच्यात मरावं, त्याच्यात जगावं, कसंही असो. दुसरा अर्थ काही विद्वानांनी वेगळा केला. हे सामाजिक धार्मिक नेत्यांनी अर्थ केले ते हे. नंतर काही अजून दुसऱ्या लोकांनी विद्वानांनी अर्थ केले, काही धार्मिक नेत्यांनी केले ते असे. स्वधर्म ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचा स्वधर्म काय, मग जातीवाचक केला. आधी व्यक्तिवाचक केला. व्यक्तिवाचक सांगितलं हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुसलमान धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, पारसी धर्म, ताओवादी, माओवादी, काय असेल ते, झैन. बाकीच्यांनी पुन्हा नंतरचा अर्थ काय केला, जातीवाचक केला. ब्राह्मण, ब्राह्मणांचा धर्म, मग तेही मनाला वाटेल ते अर्थ केले. ब्राह्मणांचा धर्म काय, वेद पठन. दुसरा भागवत कथा निरूपण. तिसरा पोथ्या वाचणे, पोथ्या सांगणे आहे ना, संधी ध्यान, यज्ञ, हवन, हे सगळे प्रयोग. तो धर्म आहे म्हणे, त्याच्यात मेलं पाहिजे. जे काही कर्मकांड सांगितले ते परफेक्ट केलं पाहिजे. दुसऱ्यांनी अर्थ काय केला, क्षत्रियांनी अर्थ केला स्वधर्मे निधनम श्रेय. क्षत्रिय सगळे गडगडले. काही क्षत्रियांना सामाजिक याच्यामध्ये युद्धच सांगितलंय. सगळ्यात पंचायत झाली असेल तर क्षत्रियांची. ब्राह्मणांना सोपं होतं. क्षत्रियांना शेती आणि व्यवसाय क्षत्रियांना निषिद्ध आहे. त्यांना युद्ध, धनुष्यबाण घ्या की बंदूक घ्या की तोफखाना घ्या, त्यांनी युद्ध करायचं. ते काहीच बोलले नाहीत ह्याविषयी. स्वधर्मे निधनम श्रेय भानगडीतच पडले नाहीत. कारण तलवार हातात घ्यावी लागेल, बंदूक हातात घ्यावी लागेल, फौजेमध्ये जावं लागेल, कोणी भानगडी करा, ते बोलले नाहीत. वैश्यानी अर्थ काय केला, स्वधर्मे निधनम श्रेय. व्यापार आणि शेती वैश्यांकडे आली. आता जातीवाचक राहिलेच नाही. आता ब्राह्मणांनी देखील टाटा बूट कंपनी खोलली. किर्लोस्कर लोहार झाले. म्हणून आता तो प्रसंग राहिला नाही. तरी पण वैश्यानी अर्थ काय केला, स्वधर्म काय, दुकानदारी. बस 8 वाजता दुकान उघडलंच पाहिजे. सिंधी लोकांनी अर्थ केला 6 वाजता उघडलं पाहिजे. कर्तव्य कर्म, स्वधर्माचं कर्तव्य कर्म म्हणजे राईट. दुकानदारी पद्धतशीर केली पाहिजे, शेती पद्धतशीर केली पाहिजे, हाच कर्मयोग. आणि ते स्वधर्मात मरायचं.
स्वधर्मे निधनम श्रेय. आणि शूद्रांनी मात्र काहीच व्याख्या केली नाही, भानगडीतच पडले नाही. खरी व्याख्या ब्राह्मणांनी आणि वैश्यानी केली, आणि बाकीचे दोन जे आहेत हे गप्पच बसले त्याविषयी, भानगडीत काही बोललेच नाहीत, कारण अंगलट येईल. आणि याचे अर्थ असेच केले. महाराज लोकांनी काय केले, आपण संन्यासी झालोत. काही लोकांनी सांगितलं आम्ही संन्यासी झालोत, मग आमचा स्वधर्म काय, कर्मकांडांचे दिलेले प्रयोग, माधुकरी मागणे चालले दोम 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 करीत. भिक्षा मागायला गेलंच पाहिजे. स्वधर्मे निधनम श्रेय. दत्ताचे उपासक असतील त्यांनी माधुकरी मागितलेच पाहिजे, आणि ते मागत होते. बरं झालं बाप्पासाहेब मागत नव्हते, नाही तर मलाही जावं लागलं असतं. आम्ही तर बाप्पासाहेबांनी घातलेला ड्रेसही घालत नाहीत. बाप्पासाहेब पंचा गुंडाळीत होते, आम्ही गुंडाळतच नाहीत. पण असंच झालं, ज्या ज्या गुरु परंपरेने जसं जसं वागले ते ते उचललं, त्याला स्वधर्म म्हटलं. स्वधर्मे निधनम श्रेय असंच म्हटलं. आमचे गुरु माधुकरी मागत होते, आम्ही मागितलीच पाहिजे. 4 घरं. जसे गाणगापूरला आपण गेलो, प्रत्येक जण तिथं माधुकरी मागतं, सगळा काळा एकत्रित खातो. वाईट पद्धती असं नाही मला म्हणायचं, पण माधुकरी म्हणजे स्वधर्म चूक, आणि त्याच्यात काही पुण्य असतं हे बिलकुल चूक. काय माहीत कोण्या पुरुषानं कोणत्या पद्धतीनं कोणत्या मनाने दिलेलं आहे, काय माहीत त्याच्या संपत्तीतून आलेला तो प्रसादाचा ठेवा हा नंबर 2च्या पैशातनं रक्तरंजित पद्धतीनं आलेला आहे, काय माहीत. कमी बोलावं, पण तो स्वधर्म नाही. भिक्षा कोणी मागावी, माधुकरी कोणी मागावी. अरे ज्या विद्यार्थ्यांना काही पाशच नव्हते, आश्रमात राहत, त्यावेळी सांगितलं भिक्षा मागा. रामदास गावोगाव फिरत होते पोरांना घेऊन, त्यावेळी भिक्षा मागण्याशिवाय संबंध नाही. पण घर आहेत, पण भिक्षा मागायची दुसऱ्याच्या घरात जाऊन, नाही उपयोगी. सोय आहे, नाही मागायची. तुमच्या घरचं अन्न कसंही असो ते तुमच्याच घरचं आहे, दुसऱ्याच्या घरचं ते दुसऱ्याच्याच घरचं आहे, लक्षात घ्या. सोय नसेल त्या साधू संतांना मागण्याचा अधिकार आहे, त्या विद्यार्थ्यांनाही मागण्याचा अधिकार आहे, बिलकुल अधिकार आहे. धर्माने, सगळ्या धर्माने दिलेला आहे. नाही ते संसार करतील पण 4 घरं मागावेत त्या, असं ठरलेलं आहे. आणि त्यांना ते अलाउड आहे, पण मागितलेच पाहिजे हे अलाउड नाही. समजा येत असेल आता नवीन पद्धतीप्रमाणे, पोखरनाजीने एक डबा आणून दिला, खाना. तुम्ही त्यांच्या घरापर्यंत मागायला गेलं पाहिजे हे नाही. संसार तुम्ही थाटू नका, अडकून पडू नका, एवढाच त्याचा अर्थ आहे, एवढाच अर्थ आहे, दुसरा अर्थ काही नाही. पण स्वधर्माचे अर्थ बिघडले, गीतही घसरली, धर्मही घसरले. आणि भगवान कृष्ण म्हणतायत सगळ्यांनी ते उचललं. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. समगीतेच्यावर अगोदर भावार्थ. उत्तम प्रकारे अनुष्ठान केलेल्या परधर्माहून म्हणजे प्रकृतीवतीच्या गुणधर्माहून गुणरहित आत्मधर्म श्रेष्ठ. आत्मधर्मात राहिलेल्या आत्मवान होण्यापूर्वी मरण आले तरी ते श्रेष्ठकर आहे, कारण प्रकृती धर्म हा परधर्म आहे, गुणरंगी फेऱ्यात फिरणार आहे, पापताप क्लेशात्मक आहे, भयानक आहे. काहींनी अर्थ असे केले, वारकरी संप्रदाय असेल, योगामध्ये जायचं, हा परधर्म. आपला वारकरी संप्रदाय, माधवाचार्यांच्या संप्रदायाने निंबार्काचार्याकडे जायचं नाही, निंबार्काचार्यांनी शंकराचार्याच्या जायचं नाही, अद्वैतवादींनी
द्वैतात्मक जायचं नाही. हे सगळं असंच वॉटर राईट. आम्ही अद्वैतवादी, आम्ही निरीश्वरवादी, आम्ही द्वैताद्वैती, आम्ही विशिष्टाद्वैती, आम्ही भक्तिमार्गी, आम्ही ज्ञानमार्गी. वॉटर राईट. आमची परंपरा ज्ञानमार्गी आहे आणि तुमच्या भक्तीमध्ये आलो बिघडलं खातं. यालाही त्यांनी स्वधर्म म्हटलं. व्याख्या गोल गोल झाल्या. विगुण स्वधर्म आपला परधर्माहुनी भला, भले स्वधर्मात मरण परधर्म तो भयान. कारण स्वधर्माची मूळ व्याख्या जी आपण मागे केली तीच मुळात चुकल्यामुळे याचा अर्थ घसरला सगळ्यांकडनं. आजही घसरलेलाच आहे. अगा स्वधर्म हा अपुला. आता सांगतो भगवान शंकराचार्य, आद्य शंकराचार्य परकाया प्रवेश करू शकत होते, देहगुप्त करू शकत होते. 3-3 महिने हा देह कायम ठेवून राजामध्ये घुसले होते. त्यांच्यानंतर येणाऱ्या कुठल्याही शंकराचार्याला हे करता आलेलं नाही आहे. मग यांनी स्वधर्माची व्याख्या काय केली? 3 तास कर्मकांडांची पूजा करणे. कुठलेही शंकराचार्य आले की 3 तास जी पूजा चालते हे लोक बसलेले असतात. त्या शंकराचार्यांनी साधना केली आणि ह्या शंकराचार्यांनी कर्मकांडांची पूजा केली. 2 एकच का स्वधर्म? दोन्ही स्वधर्म एकच. हा फरक लक्षात घेतला पाहिजे की स्वधर्माची व्याख्या आपल्या मताप्रमाणे अनुकूलतेप्रमाणे लोकांनी लावली. आम्हाला जे येतं तोच खरा स्वधर्म, आम्हाला जे येत नाही तो स्वधर्म नाही. अगा स्वधर्म हा अपुला. काही नाही स्वधर्म. ब्राह्मण असेल, पूर्वीच्या काळात फार हे होतं, कोणाच्या हातचं खायचं नाही, शिवायचं नाही. अरे दुसऱ्या जातीचे लोक, एखादा ब्राह्मण सवळ्यातलं पाणी पित नसेल, सवळ्यातली भाकरी खात नसेल त्याच्या हाताने केलेली, त्याला पूजनीय मानायचे. आणि यांच्या हातची खाल्ली तर बाटला आपल्या हातची खाल्ली. आपण भलेही निकृष्ट होत पण तो उत्कृष्ट पाहिजे, ही स्वधर्माची व्याख्या. ब्राह्मणाने दुसऱ्या जातीच्या हातचं जर खाल्लं तर हा भ्रष्ट झाला हे कोणी सांगायचं? दुसऱ्या जातीच्या लोकांनी. आपल्या हातचं चाललं हो यांना, हा खरा ब्राह्मण नाही. म्हणजे आम्ही निकृष्ट भले पण तुम्ही मात्र स्वधर्माचरण केलं पाहिजे. स्वधर्माच्या व्याख्या कर्मकांडावर आधारित झाल्या, व्यवसाय आधारित झाल्या. अगा स्वधर्म हा अपुला. जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. अरे हा आपला आत्मधर्म, स्वधर्म याचा अर्थच आत्मधर्म. आत्मधर्म म्हणजे आत्म्याचे 2 धर्म, गतिवंत धर्म आणि स्थितिवंत धर्म. स्थितिवंत धर्म ब्रह्मसाक्षात्कारानंतर प्रगट होतो, ज्याच्यामध्ये ध्यान आणि समाधी लागते. आणि गतिवंत धर्म म्हणजे कुंडलिनी जागृत झाल्यानंतरचं आत्मधारणा, हा धारणा प्रवाह, हे इलेक्ट्रिक करंट्स शरीरात सुरू होतात. हा गतिवंत धर्म. आणि ह्या गतिवंत धर्म आत्मा प्रगटण्याकडे नेतात, त्याला स्वधर्म म्हटलंय. ज्याच्यामुळे आत्मसाक्षात्कार होईल, ज्याच्यामुळे आत्मा प्रगट येईल, ज्याच्यामध्ये ईश्वराचा साक्षात्कार होईल, त्याला स्वधर्म म्हटलंय. आणि असे सगळे प्रयोग ज्याच्यामुळे आत्मसाक्षात्कार होईल, समाधी लागेल, ह्या सगळ्या प्रयोगांना स्वधर्म म्हटलं. आता कर्मकांडांच्या प्रयोगांमध्ये
बहिर्मुखातून अंतर्मुखात तुम्हाला जाता येत नसेल, बाह्य कर्मकांडांच्या प्रयोगातून अंतर्मुखी मार्ग सापडत नसेल, होत नसेल, तर तो स्वधर्म नाही. यम नियम प्राणायाम साधे जपता हरी नाम. निळोबा राय, निळोबांचा अभंग आहे तुकाराम शिष्य. यम नियम प्राणायाम साधे जपता हरी नाम. हरी नाम असं जपा की ज्याच्यामधून यम, नियम आणि प्राणायाम साधला पाहिजे. प्राणामध्ये स्थिरता आली पाहिजे. प्राणायाम, प्राणात स्थिरता. आणि जर हे नाम जपामधून प्राणात स्थिरता आणि यमनियम साध्य होत नसेल तर ते भजन नाही, असं निळोबा म्हणतात. मग स्वधर्म भजनाचा कोणता? आत्मधारणेकडे प्राणाची स्थिरता होत असेल तर ते भजन. तो हरिनाम जप कुंभक झाला पाहिजे. म्हणून आपण म्हणतो बेंबीच्या देठापासून म्हणा, गळ्यापासून नाही. म्हणजे स्वधर्माचा प्रयोग तुम्ही काय करता याला महत्त्व नाही, तुम्ही केल्यानंतर आत्मधारणेकडे तो प्रयोग गेला की नाही, आत्मचेतना विकसित झाली किंवा नाही, आत्मा प्रगटण्याकरिता त्याची पुष्टी मिळाली की नाही, अंतर्मुखी मार्ग झाला किंवा नाही, बाह्य प्रयोगातून अंतर्मुखी प्रयोगात तुम्ही गेलात की नाही, त्याला स्वधर्म म्हटलंय. आणि हा अर्थ आज जगात कोणी सांगत नाही. अगा स्वधर्म अपुल. कारण ज्ञानेश्वरी अयोगी लोकांकरता नाहीये, कुंडलिनी जागरणानंतर